राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलिसांच्या पथकानं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला. सांत्वनपर भावना व्यक्त करताना सभापती राम शिंदे म्हणाले की दीनदलित, शोषित, गरीब, कष्टकऱ्यांच्या पाठीशी ते नेहमीच ठामपणे उभे राहिले. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग असं काम केलंय. सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्याविषयी अपार प्रेम आणि स्नेह होता. त्यांच्या अकाली निधनानं संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व होते. त्यांचा पिंड समाजकारण आणि राजकारणाचा होता. ते नेहमीच लोकांमध्ये वावरले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातून त्यांना सावरण्याचं बळ मिळो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात जिल्हावासीय सहभागी असल्याचं विखे पाटलांनी म्हटलं. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, खासदार भाऊसाहेब वागचौरे, आमदार संग्राम जगताप, आमदार काशीनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार सुरेश धस, आमदार शरद सोनवणे, आमदार राहुल कुल, माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी जंगले महाराज, आदिनाथ महाराज आणि बाळासाहेब थोरात यांनीही सांत्वनपर भावना व्यक्त केल्या. त्यांच्या अंत्यसंस्कारास राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होते. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी 6 वेळा महाराष्ट्र विधानसभेचं सदस्य म्हणून काम पाहिलं. जुलै 2002 ते जुलै 2004 या काळात ते मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागाचे राज्यमंत्री होते. तर जुलै 2004 ते ऑक्टोबर 2004 या काळात त्यांनी जलसंधारण, वने, महिला, बालविकास, भूकंप, पुनर्वसन आणि मदत कार्य या विभागाचं राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. 2004 मध्ये ते अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तसेच त्यांनी सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिलं असून 2007 पासून अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि 2008 ते 9 तसेच मार्च 2023 पासून चेअरमन म्हणून त्यांनी काम केलंय. राज्य शासकीय समित्यांमध्ये त्यांनी रोहयो, पंचायत राज आणि सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं. त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीची सुरुवात ग्रामपंचायत बुऱ्हाणनगरच्या सरपंच पदापासून झाली, जिथे ते 1984 ते 1996 या काळामध्ये कार्यरत होते. एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.